हॅलो फ्रेंड्स, रुपाज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज आपण प्लम केक कसा बनवायचा हे बघणार आहोत. हा केक अल्कोहोल वापरून बनवला जातो, तर आपण ऑरेंज ज्यूस वापरणार आहे. हा केक ओव्हनच्या ऐवजी टोपामध्ये बेक करणार आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे पिवळे मनुके, काळे मनुके, टुटी फ्रुटी आणि अर्धा ग्लास ऑरेंज ज्यूस. ड्रायफ्रूट्स ही तुमच्या चॉईसनुसार तुम्ही घेऊ शकता. ही जी ड्रायफ्रूट्स आहेत आपल्याला ऑरेंज ज्यूसमध्ये ओव्हरनाईट सोक करायचे आहे. जर तुमच्याजवळ वेळ नसेल तर एक पॅन घेऊन ज्यूस आणि ड्रायफ्रूट्स गरम करायचं आहे आणि थंड होण्यासाठी एका बाजूला ठेवून द्यायचं आहे. हे आता फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. ड्रायफ्रूट्स चांगली सोक झाली आहेत. ही आता आपल्याला ज्यूसमधून बाहेर काढायची आहेत. शिल्लक राहिलेला ज्यूस आपल्याला बॅटरमध्ये वापरायचा आहे. यानंतरची प्रोसेस आहे ब्लॅक जॅक. ब्लॅक जॅक हा गूळ, साखर आणि पाणी यापासून बनवला जातो. गॅसवर मी पॅन ठेवला आहे. तर आपल्याला पाव कप साखर घ्यायची आहे. साखर ही मेल्ट व्हायला सुरुवात झाली आहे. या सिरपला ब्राऊन कलर आला पाहिजे. सिरपला ब्राऊन कलर आलेला आहे. आता आपल्याला पाव कप गूळ घालायचा आहे. जोपर्यंत या मिश्रणाला काळा रंग येत नाही तोपर्यंत हे मिश्रण परतत राहायचं आहे. या मिश्रणाला काळा रंग आलेला आहे. आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे. हे मिश्रण 5 मिनिटं थंड करायचं आहे. नंतरच याच्यात पाणी घालायचं आहे, कारण हे मिश्रण खूप गरम असल्यामुळे पाणी घातल्यास ते पॅनच्या बाहेर येऊ शकते. मिश्रण थोडंसं थंड झालं आहे. आता आपल्याला या मिश्रणामध्ये 1 कप पाणी घालायचं आहे आणि गॅसची फ्लेम ऑन करायची आहे. मिश्रण हे पॅनला चिटकून राहतं, त्यामुळे ते आपल्याला ढवळून काढायचं आहे. या प्रोसेसला जास्त वेळ लागतो, त्यामुळे ही प्रोसेस तुम्ही 1 दिवस आधी करू शकता. हे मिश्रण आपल्याला दाटसर बनवायचं आहे. हे मिश्रण दाटसर झालं आहे. आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे. हे मिश्रण गरमच एका बाउलमध्ये काढायचं आहे, कारण ते पॅनला चिटकून राहतं, त्यामुळे ते लवकर निघत नाही. ब्लॅक जॅक तयार झाला आहे. थंड झाल्यावर याची कन्सिस्टन्सी अशी होती. केकचं बॅटर तयार करण्यासाठी आपल्याला 1.5 कप मैदा लागणार आहे. एक चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे आणि अर्धा चमचा दालचिनी पावडर, अर्धा चमचा लवंग पावडर आणि अर्धा चमचा जायफळ पावडर घालायची आहे. हे मिश्रण सगळं चाळून घ्यायचं आहे. हे मिश्रण चाळून झालेलं आहे. या मिश्रणामध्ये सोक झालेली ड्रायफ्रूट्स मिक्स करायचे आहेत.
त्यामुळे ड्रायफ्रूट्सला कोटिंग होईल आणि केकमध्ये ड्रायफ्रूट्स सगळीकडे पसरते. आता आपल्याला केक टिनला बटर पेपर लावून घ्यायचा आहे. तुमच्याजवळ जर केक टिन नसेल तर तुम्ही ॲल्युमिनियमचा टोप देखील वापरू शकता. टिनला बटर पेपर लावून झाला आहे. मी एक मोठा टोप प्रीहीट करण्यासाठी ठेवला आहे. आता आपल्याला बॅटर तयार करायचं आहे. त्यासाठी 100 ग्राम रूम टेम्परेचरचं बटर घ्यायचं आहे आणि 1 कप पिठी साखर घ्यायची आहे. आता हे बीट करायचं आहे. तुमच्याजवळ जर बीटर नसेल तर तुम्ही याचा सुद्धा वापर करू शकता. यामध्ये आपल्याला 2 अंडी घालायची आहे. तुम्ही जर अंड्याचा केक खात नसाल तर जास्त पिकलेली 2 केळी किंवा दही घालू शकता. आता या बॅटरमध्ये 1 चमचा व्हॅनिला एसेन्स घालायचा आहे आणि 2 चमचे ब्लॅक जॅक घालायचा आहे. हे बॅटर फुटल्यासारखं दिसतं त्यामुळे 1 चमचा मैदा घालायचा आहे. आता याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स आणि मैद्याचे मिश्रण घालायचे आहे. आता हे बॅटर चांगले मिक्स करायचं आहे. आता आपलं बॅटर तयार झालं आहे. यावर आपल्याला टुटी फ्रुटी आणि बदामाचे काप घालायचे आहे. आता हा केक बेक करण्यासाठी ठेवायचा आहे. हा टोप आपण 10 मिनिटं प्रीहीट करण्यासाठी ठेवला होता. हा केक टोपामध्ये बेक करण्यासाठी साधारणतः 1 तास लागतो. टोपावर मोठी परत झाकायची आहे. स्टिकने केक चेक करायचा आहे. जर स्टिक क्लीन आली तर केक बेक झाला. जर स्टिक क्लीन आली नाही तर 5 ते 10 मिनिटे केक बेक करण्यासाठी ठेवायचा आहे. हा केक टिनमधून बाहेर काढायचा आहे. अशा प्रकारे हा केक तयार झाला आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझ्या रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत.